नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बॉम्बे हायकोर्ट लिपिक शिपाई पदावर जर आपण फॉर्म भरला असेल, तर हे लेक्चर आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचं असणार आहे. शेवटपर्यंत सर्वांनी लेक्चर पाहायचं मित्रांनो. झटपट मार्क मिळवून देणारं हे लेक्चर असणार मित्रांनो. आपला 30 पैकी 30 मार्क जास्तीत जास्त प्रमाणात अभ्यास कसा करावा, काय वगैरे आणि कोणते प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचे असणार असे IMP प्रश्न घेऊन आलो आपण आजच्या भाग 7 मध्ये. पेपर क्रमांक 7 पाठीमागचे सर्व भाग तुम्ही पाहून घेऊ शकता. मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती 2025 भाग 7 शिपाई लेखी परीक्षा पेपर विश्लेषण. शिपाई पदाला 30 पैकी 30 ची तयारी कशा पद्धतीने काय वगैरे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ठिकाणी पाहूया. चला तर मग जास्त उशीर न करता मी आपल्या आजच्या लेक्चरला सुरुवात करतो. तत्पूर्वी ज्या विद्यार्थ्यांना आपल्याला टेस्ट सिरीज जॉइन करायची त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझी माहिती दिलेली सर्व डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही टेस्ट सिरीज जॉइन करू शकता. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, जे नवीन विद्यार्थी आहेत आणि ज्या नवीन विद्यार्थ्यांना मुंबई उच्च न्यायालय लिपिक पद आणि शिपाई पदाची तयारी करतात त्यांनी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करून घ्या. शेजारी बेल आयकॉन पण प्रेस करा. जास्त उशीर न करता आपण आपल्या महत्त्वाच्या व्हिडिओला सुरुवात करतोय. चला तर मग करूया लेक्चरला. आज पहिल्या प्रश्नाला आपल्या ऑनलाईन अकॅडमी महाराष्ट्र आपला पेपर क्रमांक 7 आपण या ठिकाणी घेऊन आलोय. पेपर क्रमांक 7 विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना आपले बॉम्बे हायकोर्ट उच्च न्यायालयाची टेस्ट सिरीज लावायची आहे त्या विद्यार्थ्यांनी या नंबरवरती संपर्क करून लगेच बॉम्बे हायकोर्ट शिपाई पदाची टेस्ट सिरीज जॉईन करायची. अशाच प्रकारचे पेपर आपल्याला मिळणार PDF पण आणि विशेष म्हणजे ऑनलाईन स्वरूपात तुम्हाला टेस्ट सिरीज असणार विथ विश्लेषण आणि लगेच तुमचे रँक कळणार, मार्क कळणार, सगळं करणार. पहिल्या प्रश्नाकडे आपण जातोय. पहिलेच प्रश्न आहे, भारताचे सर्वोच्च न्यायालय कोणत्या वर्षी स्थापन झाले? विद्यार्थी मित्रांनो, खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे. भारताचे सर्वोच्च न्यायालय जे आहे आपलं मित्रांनो, हे आपलं 26 जानेवारी 1950. आता 28 जानेवारी पण बऱ्याच ठिकाणी उत्तर आहे, पण ठीक आहे. 26 जानेवारी 1950 रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली. आता सध्या सर्वोच्च न्यायालयात 34+33+1 बरोबर किती? 34 न्यायाधीश आहेत, कार्यरत आहेत. दिल्ली या ठिकाणी आहे. ओके. अशा प्रकारे आपलं आहे. मग आता तुम्ही जर लेक्चरला सुरुवात करताय, पाहताय, तर मला एक उत्तर द्यायचं आहे. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सध्याचे सरन्यायाधीश कोण आहेत? पुढचा प्रश्नाकडे जातो आपण. नेक्स्ट क्वेश्चनकडे जातो बाळांनो आपण. पहा दुसरा क्वेश्चन. भारताचे मुख्य न्यायमूर्ती यांची नियुक्ती कोण करतो? भारताचे जे मुख्य न्यायमूर्ती आहेत यांची नियुक्ती असते मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे मागच्या वेळेस पण सांगितलं होतं, राष्ट्रपती. भारताचे मुख्य न्यायमूर्ती आहेत त्यांची नियुक्ती कोण करत असतो दादांनो? राष्ट्रपती यांची नियुक्ती करत असतो. लक्षमध्ये कोण करतं? राष्ट्रपती यांची नियुक्ती करतो. आणि राष्ट्रपती त्यांना शपथ पण देतात आणि राष्ट्रपतींना मुख्य न्यायमूर्ती शपथ देतात. लक्षात ठेवा, भारताचे मुख्य न्यायमूर्ती हे कोणाला शपथ देतात? प्रेसिडेंट म्हणजे राष्ट्रपतींना. आणि हे कोण देतात? मुख्य न्यायमूर्तींना देतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती आपले दोन्ही पदं रिक्त करतो, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती दोन्ही पदं ज्यावेळेस रिक्त करतो, त्यावेळेस भारताचे मुख्य न्यायमूर्ती हे राष्ट्रपती म्हणून त्या ठिकाणी काम पाहतात. आणि आत्तापर्यंत भारताच्या इतिहासात फक्त एकदा झालेले 1969ला हिदायतुल्ला यांनी सरन्यायाधीश असताना राष्ट्रपती म्हणून पाहण्याची त्यांची थोडा दिवस वेळ आली होती. पुढच्या प्रश्नाकडे जातो आपण. क्वेश्चन नंबर 3. भारतीय सर्वोच्च न्यायालयाशी संबंधित कलम कोणतं? विद्यार्थी मित्रांनो, खूप महत्त्वाचा आणि छान असा क्वेश्चन आहे. सर्वोच्च न्यायालयाशी संबंधित जे कलम आहे हे आहे कलम 124. आणि मित्रांनो, ह्याच कलमात फक्त आकडे आहेत 1, 2, 4. त्यातलं फक्त 2 पुढं टाकायचा, 1 मध्ये टाकायचा आणि 4 मागं टाकायचा. बास. कलम 124 काय आहे? सर्वोच्च न्यायालय. तर कलम 214 काय? हायकोर्ट म्हणजे उच्च न्यायालय. आलं लक्षामध्ये? कलम 214 काय बाळांनो? हायकोर्ट. आलं लक्षामध्ये? प्रश्न कसे आहेत? आवडत असेल तर लगेच त्या ठिकाणी लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या. पुढचा क्वेश्चन मित्रांनो, राज्यातील उच्च न्यायालय कोणाच्या नियंत्रणाखाली असतात? तर राज्यातील जे उच्च न्यायालय चालतात मित्रांनो, हे राज्यातील उच्च न्यायालय कोणाच्या नियंत्रणाखाली असतात? मित्रांनो, राज्याचे उच्च न्यायालय जे असतात किंवा हे असतात म्हणजे BSC आपले हायकोर्ट हे कोणाच्या नियंत्रणात असतात? सगळे सर्वोच्च न्यायालयाच्या म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या नियंत्रण कोण असतात? हायकोर्ट हे सुप्रीम कोर्टाच्या नियंत्रणात असतात. आलं लक्षामध्ये? लक्षात ठेवा. आणि राज्यपालाच्या डिस्ट्रिक्ट कोर्ट जे आपले डिस्ट्रिक्ट कोर्ट असतात, डिस्ट्रिक्ट कोर्ट आपले तालुका डिस्ट्रिक्ट कोर्ट हे राज्यपालाच्या नियंत्रणात किंवा हायकोर्टाच्या नियंत्रणात असतात. मात्र त्यांच्या न्यायाधीशांची नेमणूक कोण करतं? राज्यपाल करतात. पुढं भारतातील न्यायालयीन पुनर्विलोकन ही संकल्पना भारताने न्यायालयीन पुनर्विलोकन ही संकल्पना कोणत्या देशाकडून घेतलेली? मित्रांनो, याचं उत्तर आहे अमेरिका या देशाकडून भारताने ही संकल्पना घेतलेली आहे. पुढच्या प्रश्नाकडे जातोय मित्रांनो आपण. पुढचा महत्त्वाचा क्वेश्चन. मुघल साम्राज्याची स्थापना कोणी केली? भारतात मुघल साम्राज्याची स्थापना केली ही बाबर यांनी केली. आपल्या सर्वांना ठाऊक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जातो असो. मनसबदारी पद्धत कोणत्या बादशाने सुरू केली होती? आणि मनसबदारी ही पद्धत होती बाळांनो, ही केली होती मित्रांनो अकबर बादशाने. ही पद्धत काय केली होती या ठिकाणी? अकबर बादशाने ही पद्धत या ठिकाणी सुरू केली होती. पुढच्या क्वेश्चनकडे जातो आपण. कोर्ट ऑफ डायरेक्टर्स कोणाशी संबंधित होती? तर मित्रांनो, आपल्याला माहिती कोर्ट ऑफ डायरेक्टर्स ही जी बॉडी होती ती
ती ईस्ट इंडिया कंपनीशी संबंधित ती बॉडी होती. आपल्या सर्वांना ते ठाऊक आहे ईस्ट इंडिया कंपनी का जिची 1600ला स्थापना झाली आणि 1858ला तिची अस्त झाला. आलं लक्षामध्ये? पुढच्या क्वेश्चनकडे जातो मित्रांनो आपण. इलाही सन कोणी सुरू केले? इलाही सन जे होतं मित्रांनो, हे इलाही सन अकबराने या ठिकाणी सुरू केलं होतं. त्यानंतर पुढच्या क्वेश्चनकडे जातो आपण. परमनंट सेटलमेंट पद्धत कोणी सुरू केली होती? परमनंट सेटलमेंट ही जी पद्धत होती मित्रांनो, ही लॉर्ड कॉर्नवॉलिस. परमनंट सेटलमेंट म्हणजे आता आपल्या मराठी सांग म्हणजे कायम धारा पद्धत. आलं लक्षामध्ये? कायम धारा जी पद्धत होती कोणी केली होती? लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी ती पद्धत त्या ठिकाणी लागू केली होती. कर्कवृत्त भारतातील किती राज्यांतून जातं? कर्कवृत्त भारताच्या किती राज्यातून? आपल्याला माहिती आहे गुरामपत्री छत्रीम काय आहे ना ते लक्षामध्ये, तर ते किती जातं? 8 राज्यामधून कर्कवृत्त भारताच्या 8 राज्यांमधून जातं. लक्षामध्ये? ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन का जातो आपण. भारतातील सर्वात उंच शिखर कोणतं? तर मित्रांनो भारताचे जे सर्वात उंच शिखर आहे भारतात जर विचार केला तर कांचनगंगा किंवा कांचनजुंगा हे भारतातलं आहे. माउंट एव्हरेस्ट सर्व जगातलं उंच माउंट एव्हरेस्ट आहे. लक्षामध्ये? चला ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. बिहारचे दुःख म्हणून कोणती नदी ओळखली जाते? सर्वांना या उत्तराचं प्रश्नाचं उत्तर ठाऊक आहे. कोसी नदीला बिहारचे दुःख म्हणून ओळखली जाणारी नदी आहे. भारतातील सर्वात मोठे वाळवंट कोणते? तर भारतातील सर्वात मोठे वाळवंट जे आहे मित्रांनो, हे वाळवंट आहे थारचे वाळवंट. हे भारतातील सर्वात मोठे वाळवंट आहे. भारताचा सर्वात दक्षिणेकडील बिंदू कोणता आहे? भारताचा सर्वात दक्षिणेकडील बिंदू कोणता आहे? तर भारताचा सर्वात दक्षिणेकडील जो बिंदू आहे तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, लक्षात ठेवा इथं ह्या प्रश्नाची एक गोष्ट लक्षात ठेवा. सर्वात दक्षिणेकडील विचारलं आहे. लक्षामध्ये सर्वात दक्षिणेकडील हा शब्द इथं काय केलाय वापरलाय. सर्वात दक्षिणेकडील बिंदू. फक्त दक्षिणेकडील जर विचारलं तर कन्याकुमारी पण उत्तर त्या ठिकाणी देतात, पण सर्वात दक्षिणेकडे विचारल्यामुळे मित्र याचं उत्तर काय? इंदिरा पॉईंट हा सर्वात दक्षिणेकडील आहे. लक्षामध्ये इंदिरा पॉईंट हा काय सर्वात दक्षिणेकडील आहे. पुढच्या प्रश्नाकडे आपण जातोय. तत्पूर्वी मित्रांनो मिशन बॉम्बे हायकोर्ट अंतर्गत जी आपली लिपिक आणि शिपाई पदाची टेस्ट सिरीज आहे याला ज्या ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा आता सर्वांना माहीत झालेत पेपर कसे आहेत, क्वालिटी काय आहे, ऑनलाईन स्वरूपात असेल किंवा PDF स्वरूपात असेल त्यानुसार तुम्ही ॲडमिशन करून घ्या. जे नवीन विद्यार्थी लेक्चर पाहत असतील त्यांनी जास्त लोड न करता या नंबरवरती संपर्क साधायचा आहे. आणि लिपिकवाले असतील तर 150 रुपये, शिपाईवाले असतील तर 100. दोन्हींना जर घ्यायचे असेल तर 250 रुपये फी करा. या नंबरला खाली दिसतो हा आणि त्या ठिकाणून तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. लक्षामध्ये अतिशय दर्जेदार अशी आपली ही टेस्ट सिरीज आहे. सर्वजण या टेस्ट सिरीजला ॲडमिशन घ्या जे विद्यार्थी बाकी आहेत ते, कारण की तुम्हाला मुलांनो 100 रुपये 150 रुपये म्हणजे नाश्त्याच्या स्वरूपातले, परंतु तुम्हाला त्याचा खूप बेनिफिट होणार आहे. लक्षामध्ये पुढचं आहे खालीलपैकी कोणतं वाक्य योग्य आहे? मित्रांनो खालीलपैकी आता मराठीचं मी तुम्ही ना वाटलं तर स्क्रीनशॉट करून ठेवा किंवा पॉज करून करा, कारण त्याचं विश्लेषण करायचं म्हटलं का व्हिडिओ फार मोठा होईल. लक्षामध्ये खालीलपैकी कोणतं वाक्य आहे? तो शाळेत जातो आहे, तो शाळेत जात आहे, तो शाळेत जातो आहे वगैरे वगैरे. ओके, तर त्याचं राईट आन्सर काय मित्रांनो? तो शाळेत जात आहे उत्तर मला बेस्ट म्हणजे क्लिअर वाटते. पुढचा क्वेश्चन आहे फुलांचा या शब्दातील विभक्ती कोणती? आपल्याला माहिती आहे दादांनो, फुलांचा या शब्दाची जी विभक्ती ही बाळांनो षष्ठी विभक्ती असते. चाचीचे प्रत्यय त्याला लागलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे चूज द करेक्ट सेंटेन्स. चूज द करेक्ट सेंटेन्स त्यांच्या कोणी मित्रांनो ही डझंट लाईक मँगोज म्हणजे ही डोंट लाईक नाही येणार. शी डझंट लाईक मँगोज नाही म्हणजे त्याला आंबे आवडत शी डझंट. हे नंबरचं जे आहे सेकंड नंबरचं जे आहे मित्रांनो सॉरी थर्ड नंबरचं हे याचं उत्तर काय असणार आहे? परफेक्ट बरोबर असणार आहे. लाईक्स नाही येणार तिथं, लाईक्स नाही येणार तर लाईक मँगो. ओके, पुढचा क्वेश्चन मित्रांनो फिलिंग द ब्लँक. सी हॅज बीन वर्किंग हिअर म्हणजे तेव्हापासून त्यांचं काम चालू आहे 2018 पासून तर आजपर्यंत चालू आहे. जर तेव्हा काम सुरू झालं आणि आजपर्यंत त्याचं उत्तर काय असेल? सिन्स पासून. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. त्यानंतर CPOचा पूर्ण अर्थ काय मित्रांनो? CPOचा जो पूर्ण अर्थ सर्वांना माहिती सेंट्रल प्रोसेसिंग युनिट हा CPOचा काय या ठिकाणी अर्थ आहे. सेंट्रल प्रोसेसिंग युनिट हा CPOचा या ठिकाणी अर्थ आहे. खालीलपैकी कोणते इनपुट उपकरण खालीलपैकी कोणते इनपुट उपकरण आहे? मित्रांनो कीबोर्ड जे आहे आपलं हे काय कीबोर्ड आपलं काय इनपुट उपकरण आहे. आलं लक्षामध्ये? त्यानंतर एका कामगाराला एक काम पूर्ण करायला 12 दिवस लागतात, तर 2 कामगारांना मिळून ते कामगार 12 दुणे म्हणजे 20 म्हणजे याला 6 दिवस लागतील. किती दिवस लागतील बाळांनो? सिंपल आहे. किती दिवस लागतील? 6 दिवस लागतील. पुढचा प्रश्न होता एका गाडीचा वेग 60 किलोमीटर आहे तर ती 2 तासात किती अंतर पार करेल? अरे यार खूप सोपा प्रश्न आहे हा. 120. असे पण इतके सोपे प्रश्न असतील नसतील, परंतु अशा दरम्यानच असतात. ओके, ब्रिक्स 2026ची पहिली बैठक कोठे झाली? ब्रिक्स 2026ची पहिली बैठक नवी दिल्लीला झालेली. यावेळेस आपल्याकडे ते यजमान आपण आहे त्याचे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन 2026 साली ब्रिक्स समूहाचे अध्यक्षपद कोणाकडे? आत्ताच बोललो मी ते कोणाकडे ते अध्यक्षपद? भारताकडे म्हणजे आपल्याकडे ते अध्यक्षपद आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न RBIने स्मॉल फायनान्स बँकेचे MD अँड CEO म्हणून कोणाला मुदतवाढ दिली आहे?
तर आर-बी-आयनी जी स्मॉल हे दिलेलं आहे, तर ते कोण आहे मित्रांनो? त्याचं उत्तर संजय अग्रवाल हे त्याचं फायनल उत्तर आहे. त्यानंतर T20 वर्ल्ड कपमध्ये भारताने सुपर 8 फेरीत प्रवेश करताना कोणत्या संघाचा पराभव केला? तर T20मध्ये भारताने सुपर 8मध्ये पराभव करताना मित्रांनो भारताने केलेला आहे पाकिस्तानचा या ठिकाणी पराभव केलेला आहे. त्यानंतरचे पुढच्या प्रश्नाकडे जातोय आपण. आशियाई रायफल पिस्तूल स्पर्धेत 25 मीटर सेंटर फायर पिस्तूलमध्ये सुवर्णपदक कोणी जिंकले आहे? मित्रांनो याचं फायनली आन्सर काय आहे मित्रांनो? जितू राय यांनी काय केलेलं आहे? ते जिंकलेलं आहे. ओके, ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो बरेच जण पुस्तकाबद्दल माहिती आपण पुढचे पण प्रश्न पाहणार तुम्ही पाहत राहा. तत्पूर्वी एक पुस्तकाबद्दल बरेच जण माहिती विचार मी थोडी पुस्तकाची माहिती थोडक्यात सांगतो आणि मग त्याच्यानंतर तुमचा आपला व्हिडिओ परत कंटिन्यू करू. मित्रांनो, आपण जर बॉम्बे हायकोर्टला लिपिक किंवा शिपाई पदासाठी जर फॉर्म भरला असेल, तर तुम्ही त्या सीरीज संदर्भात मी तुम्हाला तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे. मात्र पुस्तकाबद्दल बरेच विद्यार्थ्यांची विचारणा करत असतात सतत, "सर आम्हाला बुक हवं कोणतं बुक घेऊ?" तर मित्रांनो, बरेच बुक घेण्यापेक्षा तुम्हाला मी अतिशय सुंदर आणि एक महत्त्वाचं एक बुक सजेस्ट करेन, का जे महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झालेले मित्रांनो, स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांचं पुस्तक आहे मित्रांनो. मुंबई उच्च न्यायालय, लिपिक आणि शिपाई या सर्व पदांसाठी अत्यंत उपयुक्त असणारं भारतीय न्यायव्यवस्थेचे विषय विशेष पुरवणी असणारं संपूर्णतः नवीन बदलत्या पॅटर्ननुसार असलेले एकमेव पुस्तक आहे मित्रांनो. याच्यामध्ये लिपिकच्या 2019, 20, 23, 25च्या पेपर जे 4 पेपर आहे लिपिकचे झालेले पेपर आहेत पाठीमागचे. त्याच्यानंतर शिपाईचे 4 पेपर झालेले आहेत. त्याच्यानंतर 22 संभाव्य पेपर आहेत लिपिकचे. शिपाईचे 21 पेपर आहे. त्याचबरोबर जिल्हा व सत्र न्यायालयाची जी आत्ता भरती झाली डिस्ट्रिक्ट कोर्टची त्याच्यामधले लिपिकचे 6 पेपर आहेत आणि शिपायाचे 13 पेपर असे टोटल 70 पेपर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी या बुकमध्ये भेटणार आहे. विठ्ठल नागनाथ राऊतवार सर लिखित स्मार्ट स्टडी हे पब्लिकेशनचं अतिशय महत्त्वाचं पुस्तक आहे. हे पुस्तक तुम्हाला कुठेही मिळणार आहे मित्रांनो. हे बुक खरेदी करण्यासाठी 90 28 96 75 47 आणि 78 88 00 55 54 या नंबरला संपर्क करायचा मित्रांनो आणि हे बुक तुम्ही मिळवायचे मित्रांनो. आलं लक्षामध्ये या नंबरलाही संपर्क करून तुम्ही ऑनलाईन मिळवू शकता, घरबसल्या मिळवू शकता, आपल्या जवळच्या बुक स्टॉलवरती जाऊन पण मिळवू शकता. अतिशय दमदार, दर्जेदार 70 प्रश्नपत्रिका संच 2018 ते 2026 पर्यंतच्या संपूर्ण क्वेश्चन पेपरच्या आधारासह संपूर्ण झालेल्या पेपर सोबतच संभाव्य दर्जेदार प्रश्न असणारं बुक म्हणजे स्मार्ट स्टडी. पलाश महोत्सव 2026 याचं उद्घाटन किंवा याचं नियोजन कुठं होतं मित्रांनो? हा जो पलाश महोत्सव हा कुठं होतो मित्रांनो? भोपाळ मध्य प्रदेशमध्ये पलाश महोत्सव होतो. त्यानंतर हेनली पासपोर्ट इंडेक्स 2026 मध्ये भारताचे स्थान किती आहे? तर हेनली पासपोर्ट इंडेक्स 2025 मध्ये भारताचं स्थान मित्रांनो मला वाटतं 75वे स्थान आहे. 80 आणि 75 मध्ये थोडं कन्फ्यूज आहे मी. 75 आणि 80 मध्ये जरा थोडं पाहून घ्यावं लागेल व्यवस्थित. आय थिंक मला वाटतं 75वे स्थान असावं त्याचं. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. मित्रांनो अशा पद्धतीनं नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे नवीन विद्यार्थी ज्यांना टेस्ट सिरीज जॉइन करायची त्यांनी माझा हा नंबर दिसतोय तुम्हाला स्क्रीनवरती या नंबरला WhatsAppला मेसेज करा. फक्त WhatsApp मेसेज करा, कॉल करू नका. आपली जी ती फी पे करून तुम्ही बॅचला ॲडमिशन घेऊ शकता. 97 66 85 36 75 आणि चॅनलला पण या ठिकाणी काय करा बाळांनो, चॅनल सबस्क्राईब करून घ्या चॅनल. आलं लक्षामध्ये? ओके, ठीक आहे मित्रांनो. भेटू आपण परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत तुमची रजा घेतो. तोपर्यंत थँक यू. ओके, थँक यू. बाय.